नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेल्या काही भागांपासून आपण स्वतःला ओळखायला सुरुवात केलेली आहे. ते शिकतोय आपण श्री अरविंदांच्या माध्यमातून. गेल्या भागामध्ये आपण आंतरवर्ती चेतना आणि बहिर्वर्ती चेतना या दोन चेतना मनुष्यामध्ये आहेत असं समजावून घेतलं. बहिर्वर्ती चेतनेमध्ये मन, प्राण आणि शरीर यांचा समावेश होतो हे देखील आपण पाहिलं. आणि आज आता प्रामुख्याने आपण शरीर या भागाचा विचार करणार आहोत. शरीराचं साधकाच्या दृष्टीने मोल काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सरची व्याधी झालेली होती आणि ती व्याधी त्यांनी स्वतःच्या आत्मशक्तीच्या आधारावर किंवा आध्यात्मिक साधनेच्या मधून जी शक्ती निर्माण झालेली असते त्या शक्तीच्या जोरावर ती व्याधी बरी का केली नसावी, अशा स्वरूपाचा काही प्रश्न श्री अरविंदांना एका साधकाने विचारलेला आहे. आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतायत की आध्यात्मिक शक्तीचा वापर स्वतःच्या शरीराच्या व्याधी सुधारण्यासाठी करायचा किंवा नाही यासंबंधी श्री रामकृष्ण परमहंसांची दृष्टी वेगळी आहे आणि माझी या बाबतीतची दृष्टी वेगळी आहे असं श्री अरविंद म्हणतात. म्हणजे रामकृष्ण परमहंसांचा योगसिद्धीचा वापर या शारीरिक किंवा भौतिक गोष्टींसाठी करण्यासाठी नकार होता आणि माझी मात्र त्याला काही हरकत नाही. म्हणजे ह्या शक्तींचा वापर आपण शरीरासाठी करू शकतो अशी माझी धारणा आहे असं श्री अरविंद या पत्रामध्ये सुरुवातीला सांगतात. आणि हा फरक का, म्हणजे शरीराच्या सुधारणेसाठी योगसिद्धीचा वापर करायला माझी हरकत का नाही हे सांगत असताना ते शरीराचं महत्त्व त्या साधकाला सांगताहेत. तेच पत्र आज आत्ता आपण इथे विचारात घेतो आहोत. पहिलं वाक्य असं आहे, आय पुट अ व्हॅल्यू ऑन द बॉडी फर्स्ट ॲज ॲन इन्स्ट्रुमेंट, धर्म साधन, ऑर मोर फुल्ली ॲज अ सेंटर ऑफ मॅनिफेस्टेड पर्सनॅलिटी इन ॲक्शन, a basis of spiritual life and activity as of all life and activity upon the earth. But also because for me the body as well as the mind and life is a part of the divine whole, a form of the spirit, and therefore not to be disregarded or despised as something incurably gross and incapable of spiritual realization or of spiritual use. भलं मोठं वाक्य आहे आणि या एका वाक्यामध्ये श्री अरविंदांनी त्यांची शरीराकडे पाहण्याची दृष्टी काय आहे ती टप्प्याटप्प्याने आपल्याला समजावून सांगितलेली आहे. श्री अरविंदांचा शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजावून घेण्यापूर्वी आपण शरीराचा कधी विचार करतो हे समजावून घेणं अगत्याचं ठरेल. बघा, शरीराचा आपण एरवी तसा जाणीवपूर्वक विचार करतच नाही. म्हणजे असं की जेव्हा शरीराला काहीतरी दुखापत झाली आहे, इजा झाली आहे किंवा काहीतरी आज दुखतंय, खुपतंय, अशा वेळेला आपल्याला शरीराचा विचार मनामध्ये येतो. एरवी आपण शरीराला एक प्रकारे गृहीत धरलेलं असतं. एक प्रकारे शरीर हे सेवक आहे असं म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. हा उपयोग आपण कशासाठी करत असतो, तर सुखोपभोग घेण्यासाठी आपण शरीराचा उपयोग करत असतो. म्हणजे आपल्या दृष्टीने शरीर हे देखील साधनच आहे, पण कशाचं, तर सुख अनुभवण्याचं. म्हणजे मला काहीतरी सुंदर चित्र पाहायची आहेत तर मला डोळ्यांची आवश्यकता आहे. मला सुंदर संगीत ऐकायचं आहे, अगदी श्रवणमधुर संगीत ऐकायचं आहे, तर तेव्हा मला कानांची आवश्यकता आहे. म्हणजे इथे
सुख मिळवण्याचं साधन म्हणून शरीराचा आणि आपल्या पंचेंद्रियांचा वापर आपण करतो असं लक्षात येईल. म्हणजे इथे हे साधन आहे असं आपल्या लक्षात येतं. शरीराची ही पंचेंद्रिय म्हणजे आपली सुख मिळवण्याची साधनं आहेत, यासाठी आपण शरीराचा विचार करतो. मग आता श्री अरविंद काय म्हणतात ते बघूया. आय पुट अ व्हॅल्यू ऑन द बॉडी. मी शरीराला यासाठी महत्त्व देतो कारण ते इन्स्ट्रुमेंट आहे. आता आपल्याही दृष्टीने ते इन्स्ट्रुमेंट आहे. शरीर हे साधन आहे सुख मिळवण्याचं, सुखप्राप्तीचं ते साधन आहे. आणि श्री अरविंद म्हणतात इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्यांच्या दृष्टीने धर्मसाधनं. शरीरम खलु आद्य धर्मसाधनं असं एक सुप्रसिद्ध वचन आहे, ते आपल्याला माहिती आहे. त्या अर्थाने श्री अरविंद म्हणतात की ते साधन कशाचं आहे तर धर्मसाधन, धर्माचरण करण्याचं ते साधन आहे असं ते म्हणतात. म्हणजे बघा की आपल्या दृष्टीने सुखोपभोगाचं साधन आणि श्री अरविंदांची सुरुवातच आपल्यापेक्षा एका वरच्या पायरीवरनं होती आहे. ते म्हणतात की ते धर्मसाधन आहे म्हणून मला त्याचं महत्त्व वाटतं. आता दुसरं बघा, ऑर मोर फुल्ली, त्याच्याहीपेक्षा अधिक कशासाठी महत्त्व वाटतंय. ॲज अ सेंटर ऑफ मॅनिफेस्टेड पर्सनॅलिटी इन ॲक्शन. सेंटर ऑफ मॅनिफेस्टेड पर्सनॅलिटी इन ॲक्शन. बघूया आता आपण काय म्हणतात ते. म्हणजे आता शरीराचा विचार करताना ते शरीर हे सेंटर आहे असं म्हणतात. कशाचं तर ही जी पर्सनॅलिटी आपली मन प्राण शरीरांनी बनलेली जी पर्सनॅलिटी आहे ती कोणाचं सेंटर आहे, कोणाच्या कृतीचं सेंटर आहे. तर ते आधी आपल्या समजुतीसाठी म्हणूया आत्मा, किंबहुना त्याच्यावरती आपण गेलो तर ईश्वर. आता बघा, ईश्वराला या सृष्टीमध्ये कार्य करायचं आहे. त्याला कोणतंही जरी कार्य करायचं असेल तरी त्याला एक काहीतरी व्यक्तिमत्व पाहिजे, म्हणजेच शरीर पाहिजे. व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून कृती घडणार आहे, काहीतरी कार्य घडायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी जी साधनं निर्माण केली त्यामध्ये प्रथमतः मन, त्याच्यानंतर प्राण आणि अत्यंत सघन अशा स्वरूपाचं शरीर त्याची निर्मिती केली. शरीर ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट यासाठी आहे की ते मूर्त आहे, त्याला सघनता आहे आणि त्यामुळे ते इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. म्हणजे ते व्यक्तिपर आहे. व्यक्ती स्वतंत्र, माझ्यापासून दुसरी व्यक्ती वेगळी आहे असं आपण म्हणतो. ते प्रामुख्याने या शरीराचा आकार आपल्याला स्वतंत्रपणाने दिसतो, अनुभवायला येतो आणि म्हणून आपण तसं म्हणू शकतो. आणि म्हणूनच शरीर हे दोन्ही अर्थाने म्हणजे एकाच वेळेला ते त्याचं सामर्थ्य पण आहे, बलस्थान आहे. कारण मन आणि प्राण हे तरल आहेत, सूक्ष्म आहेत आणि ते अदृश्य आहेत. शरीर मात्र त्याच्या तुलनेमध्ये सघन आहे, दृश्य आहे, मूर्त आहे. म्हणून हेच त्याचं वैशिष्ट्य आहे आणि तीच त्याची मर्यादासुद्धा आहे. हे जे शरीर आहे ते ईश्वराचं माध्यम आहे, ते साधन आहे. या अर्थाने आता त्याच्याकडे बघा श्री अरविंद जेव्हा आपण समजावून घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपली विचारांची पातळीच एकदम बदलली का बघा. आपण सुरुवात केली ती इंद्रिय सुखोपभोगांपासून सुरुवात केली, म्हणजे खालून सुरुवात केली. आणि श्री अरविंद जेव्हा म्हणतायत की ते ईश्वराच्या मॅनिफेस्टेशनचं सेंटर आहे, ईश्वराला आविष्कृत व्हायचं आहे म्हणून त्याच्यासाठी असलेलं हे एक केंद्र आहे असं ते शरीराकडे पाहत आहेत.
एकदम विचारांच्या पातळीमध्येच फरक पडला बघा. आता पुढे बघूया. पुढे ते म्हणतायत, अ बेसिस ऑफ स्पिरिच्युअल लाईफ अँड ॲक्टिव्हिटी ॲज ऑफ ऑल लाईफ अँड ॲक्टिव्हिटी अपॉन द अर्थ. या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवरती कोणतीही कृती करायची असेल, जीवन म्हणून जे काही असेल, त्याच्यासाठीचा एक आधार, त्याच्यासाठीचा एक पाया म्हणून हे शरीर आहे. कशाचा पाया? स्पिरिच्युअल लाईफ अँड ॲक्टिव्हिटीचा. आपल्या अगदी सहज लक्षात येऊ शकतं की कोणतीही आध्यात्मिक गोष्ट म्हणून जी करायची आहे ती करण्यासाठी आपल्याला माध्यम कोणतं आहे? तर शरीर. म्हणजे अगदी ध्यानधारणा करायची आहे, नामजप करायचा आहे, अजून काही उपासना करायची आहे, हे सगळं शरीराशिवाय शक्य नाही. आणि म्हणूनच शरीराचं वेगळं महत्त्व आहे असं श्री अरविंद इथे सांगतात. इथे आणखीन एक संदर्भ महत्त्वाचा आहे. हे आत्ता आपण अगदी सामान्य पातळीवरनं ह्याचा विचार केला, पण आपल्याला इथे माताजींनी जे सांगितलेलं आहे ते विधान लक्षात घेणं महत्त्वाचं आहे बघा. की आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर शरीराशिवाय पर्याय नाही. असं का? याचं कारण शरीर हे स्वतःमध्ये काय काय धारण करून आहे. तर जसं मन आणि प्राण यांना त्यांनी धारण केलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी चैत्य पुरुष स्वतःमध्ये वागवलेला आहे. आणि हा चैत्य पुरुष फक्त शरीरामध्येच सामावलेला असल्यामुळे अगदी आपल्यापेक्षा ज्या श्रेष्ठतर जीवयोनी आहेत, अगदी देवदेवता, त्यांनासुद्धा जर स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर त्यांनासुद्धा देह धारण करावा लागतो असं माताजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे शरीराचं हे एवढं महत्त्व आहे, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीने शरीराचं हे महत्त्व आहे बघा. आणि आता पुढे श्री अरविंद म्हणतायत, बट ऑल्सो बिकॉज फॉर मी द बॉडी ॲज वेल ॲज द माइंड अँड लाईफ इज a part of the divine whole, a form of spirit. a form of spirit चा विचार आपण नंतर करूया. आधी ते काय म्हणलेत बघा, मन, प्राण, शरीर हे तिन्ही माझ्या दृष्टीने या डिव्हाइन होलचा, आपण काल सगळा जो विचार केला, अगदी त्याच्यामध्ये अंतर्वर्ती चेतना, बहिर्वर्ती चेतना, परिघवर्ती चेतना, या सगळ्या गोष्टी मिळून डिव्हाइन होल, एक समग्रत्व, पूर्णत्व, हे या सगळ्यांना धरून होतं. तर मग त्यातून शरीराला वेगळं वगळणार कसं? शरीर ही त्याच दिव्य योजनेचा एक भाग आहे आणि म्हणूनही माझ्या दृष्टीने शरीराला महत्त्व आहे असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, अ फॉर्म ऑफ द स्पिरिट. फॉर्म ऑफ द स्पिरिट. ईश्वरापासून आत्मतत्व, त्याच्यापासून मन, प्राण, शरीर आणि मग त्याच्याही खालती जडभोवती, ह्या सगळ्या ज्या श्रेणी आहेत, श्री अरविंदांचा उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला जर माहिती असेल किंवा आपण कधीतरी ओघामध्ये ते अधिक तपशिलात विचारात घेऊया, तेव्हा चेतनेची ही एक प्रकारे शिडी आहे आणि त्या शिडीवर सर्वात उच्च स्थानी, ज्याला आपण सच्चित आनंद असं म्हणतो, ते सर्वात वरच्या श्रेणीवर आहेत आणि खालच्या श्रेणीवरती जडभौतिक आहे. ह्या शिडीमधल्या एका पायरीवर शरीर येत आहे आणि हे सगळे चैतन्याच्याच श्रेणी आहेत, चेतनेच्या श्रेणी आहेत. आणि म्हणून शरीर हे सुद्धा
कितीही जडभौतिक असल्यासारखं आपल्याला जाणवत असेल तरी त्यामध्येही आत्मतत्व आहे, तरी त्यामध्येही चैतन्य तत्व आहे आणि म्हणून त्याला महत्त्व आहे असं ते म्हणतात. आणि असं असल्यामुळे काय म्हटलंय बघा पुढे त्यांनी, therefore not to be disregarded or despised as something incurably gross and incapable of spiritual realization or of spiritual use. हे असं असल्यामुळे शरीर याला दुर्लक्ष करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. म्हणजे बहुधा बघा पारंपरिक योगांमध्ये की शरीर हे मागच्या भागामध्ये आपण एकदा पाहिलं त्याप्रमाणे संतांनी त्याचं असं वर्णन केलंय की रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, कान्हा तुझी गोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे. म्हणजे हे शरीर अशा प्रकारचं आहे आणि जेव्हा या शरीराचं असं रूप डोळ्यासमोर येतं तेव्हा कदाचित त्याची एक प्रकारची घृणा, त्याची काहीशी किळस वाटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे व्यक्ती त्यापासनं दूर जाण्याचा प्रयत्न करते की हे असं नकोच, कारण हे अशुद्ध आहे, अपवित्र आहे असं त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. श्री अरविंद म्हणतात ते तसं दुर्लक्ष करता उपयोगी नाही. आणि मग दुर्लक्ष केलं की आपोआप किंवा हठयोगासारख्या परंपरेमध्ये शरीराला एक प्रकारे अगदी त्याची गांजवणूक केली जाते, पिळवणूक केली जाते, अगदी सर्व प्रकारचा अतिरेक म्हणजे दिवस दिवस उपाशी राहणं किंवा दिवसेंदिवस आंघोळच न करणं, यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या शरीराचा केलेला गैरवापर दर्शवणाऱ्या आहेत. तर ती हेळसांड करता उपयोगाचं नाही, तर शरीर हे अत्यंत काळजीपूर्वकपणाने त्याचा वापर केला गेला पाहिजे, कारण ते साधन आहे. कशाचं साधन आहे ते आत्ता आपण पाहिलं. साधन म्हणून आपण विचार केला तर लक्षात येतं आपण काहीतरी दुचाकी वाहन वापरत असतो किंवा कम्प्युटरसारखं साधन वापरत असतो, त्याची किती काळजी घेतो बघा. तेवढी तरी काळजी या शरीररूपी साधनाची घेतो का आपण? तर लक्षात येतं की बहुधा आपण तसा विचार करत नाही आणि त्याची तशी काळजी घेत नाही. तर या शरीराची काळजी घेतली पाहिजे, हेळसांड करता कामा नये असं म्हणत असताना प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी त्या म्हणजे आहार आपला पुरेसा असला पाहिजे, मिताहार ज्याला म्हणतात तसा असला पाहिजे, निद्रा ही नियमित आणि पुरेशी घेतली पाहिजे, आंघोळ, स्वच्छतेचे नियम हे सगळे पाळले पाहिजेत. म्हणजेच एकंदरीत आपल्या शरीराची ते एक साधन आहे या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अतिरेक किंवा शरीराला विनाकारण त्रास देणं हे करता कामा नये, हे इथे लक्षात घेण्याचं महत्त्व आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये किंवा याचा काही उपयोगच नाही आहे. अध्यात्म साधनेसाठी याचा काही उपयोगच नाही आहे, कारण हे जड आहे, तेव्हा ह्याचा काय उपयोग आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये असं ते म्हणतात. श्री अरविंदांच्या पूर्णयोगाचं वेगळेपण हेच आहे की शरीराकडे दुर्लक्ष करत नाहीत, किंबहुना हे जे आत्मतत्व आहे, हे जे चैतन्य तत्व आहे ते क्रमाक्रमाने मनामध्ये, प्राणामध्ये, शरीरामध्ये, अगदी जडभौतिकामध्ये सुद्धा उतरवणं हे त्यांच्या योगाचं उद्दिष्ट आहे. आणि हे करण्यासाठी प्रयत्न करणं हा त्यांचा योग प्रामुख्याने सांगतो. आणि म्हणूनच आपल्याला माहिती असेल तर पॉंडेचेरीच्या आश्रमामध्ये फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षण याला खूप महत्त्व दिलेलं आढळतं. अगदी आबालवृद्ध मंडळी संध्याकाळच्या वेळेला तिथे प्लेग्राऊंडमध्ये जाऊन
शरीर साधना करतात असं आपल्याला दिसतं. माताजींनी फिजिकल कल्चर याला खूप महत्त्व दिलेलं आहे. ते याचसाठी, कारण आपलं शरीर घडवत न्यायचं आहे. आत्ता ते साधन आहे, पण ते अपरिपूर्ण साधन आहे. ते साधन परिपूर्ण करायचं आहे आणि ह्याच्यासाठी मग मिताहार असेल, योग्य निद्रा असेल, पुरेसा व्यायाम असेल, पुरेसं शरीराचं चलनवलन असेल, या सगळ्या गोष्टी फिजिकल कल्चरचा भाग येतात. त्यातही त्यांनी आणखीन 3 गोष्टी सांगितल्यात बघा शरीराचा विचार करताना. एक म्हणजे आपल्या ज्या उपजत क्रिया आहेत, शारीरिक क्रिया, त्या शारीरिक क्रियांवर नियंत्रण मिळवणं हा फिजिकल कल्चरचा एक भाग आहे. दुसरा घटक म्हणजे आपल्या शरीराची जी विविधांग आहेत त्या विविधांगांचा सुयोग्य विकास करणं हाही फिजिकल कल्चरचा भाग आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या शरीरामध्ये जर कुठे काही उणीव असेल, कमतरता असेल, एखादं व्यंग असेल, तर त्याच्यावर मात करणं आणि ते विकसित करत नेणं, परिपूर्ण करत नेणं, याही गोष्टीचा समावेश फिजिकल कल्चरमध्ये माताजींनी केलेला आहे. तेव्हा शरीराचा साधन म्हणून वापर करताना या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. बघा, एरवी अगदी आपले वाडवडील असतील, गुरुजन असतील, शिक्षक असतील, ही सगळी मंडळी आपल्याला व्यायामाचं महत्त्व समजावून सांगतात, नाही असं नाही. आपल्या शिक्षणामध्ये पण काही प्रमाणामध्ये त्याचा समावेश असतो. पण तेव्हा आपली त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी काय असते, तर बहुधा आपण ते फारसं काही मनावर घेत नाही. अगदी खेळाडू वगैरे किंवा ज्यांना त्याच गोष्टी करायच्या आहेत त्या मंडळींचा अपवाद वगळता बाकी सगळी सर्वसामान्य जनता जी आहे ती शरीराकडे फारसं गांभीर्याने बघत नाही आणि म्हणून व्यायामादी गोष्टींकडे फारसं लक्ष पुरवला जात नाही. एक प्रकारे त्याचा कंटाळाच केला जातो. परंतु आता जेव्हा आपल्याला हे लक्षात येतंय की हे शरीर किती महत्त्वाचं आहे, या शरीराविना मी काहीच करू शकत नाही, म्हणजे भौतिक जीवनातल्या इंद्रिय सुखोपभोगांचाच विचार असं नाही, तर अध्यात्म साधना म्हणून जी करायची आहे ती अध्यात्म साधना मी करू शकत नाही, माझी आध्यात्मिक उन्नती मी करून घेऊ शकत नाही शरीर नसेल तर. कारण चैत्य पुरुष हा शरीरामध्येच वास्तव्याच आहे. हे एकदा समजल्यानंतर मग त्या शरीराचं महत्त्व आपल्यालाही आता अधिक पटायला लागतंय, समजायला लागतंय आणि मग शरीराची हेळसांड न करण्याकडे आपला कल हळूहळू वाढत जाईल. पुढे बघूया. मॅटर इटसेल्फ इज सिक्रेटली अ फॉर्म ऑफ द स्पिरिट and has to reveal itself as that, can be made to wake to consciousness and evolve and realize the spirit, the divine within it. इथे श्री अरविंदांच्या पूर्णयोगाचं जे वेगळेपण आपण म्हणतो ते इथे आहे. मगाशी आपण पाहिलं बघा की मॅटर, शरीर म्हणजे काय आहे, तर जडद्रव्य आहे. हे जडद्रव्य यामध्ये सुद्धा गुप्त रूपामध्ये चैतन्य तत्व आहे आणि ते चैतन्य तत्व एके दिवशी प्रकट झालं पाहिजे. कशामध्ये? शरीरामध्ये. आत्ता ते गुप्त रूपात आहे, ते प्रकट व्हायला पाहिजे. म्हणजे आत्ता शरीराला आपल्यातल्या चैतन्य तत्वाची जाणीव नाही आहे, पण शरीराच्या कणाकणामध्ये, पेशीमध्ये चैतन्य तत्व आहे, हे त्याला स्वतःला उमगलं पाहिजे. इथपर्यंत ते चैतन्य तत्व आपल्यामध्ये सजग झालं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे असं ते म्हणतात. आणि हे शक्य आहे. कॅन बी मेड टू वेक टू कॉन्शियसनेस. चेतना जी आहे ती आपल्याला शरीराच्या पेशीपर्यंत नेऊन पोचवणं शक्य आहे, हे श्री अरविंद म्हणतात. आणि हे बघा त्यांनी शब्द वापरला आहे, मेड टू वेक टू कॉन्शियसनेस.
चैतन्य तत्व शरीरामध्ये जाणीवपूर्वक उतरवण्यापूर्वी, कारण आपल्याला आत्ता त्याची तेवढी पुरेशी जाणीव नाही आहे, परंतु आपल्याला मन आणि प्राण याची तर पुरेशी जाणीव आहे. मग ही जी दोन तत्व आहेत की जी शरीरापेक्षा अधिक चेतनायुक्त आहेत, ती दोन तत्व आपल्याला शरीरामध्ये उतरवता येतील का जाणीवपूर्वकपणाने? म्हणजे काय बघा, जेव्हा व्यक्ती प्राणायाम करते तेव्हा प्राणामधली जी चेतना आहे ती एक प्रकारे शरीरामध्ये पूर्णतः झिरपते, पाझरते, आणि या दृष्टीने प्राणातली चेतना शरीरामध्ये गेल्यानंतर शरीर अधिक उत्साही होतं, अधिक ऊर्जा संपन्न होतं, अधिक प्रफुल्लित होतं. कशामुळे? प्राणातली चेतना शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळे. आता प्राणाचं हे आपण पाहिलं. मनाची चेतना, मन हे शरीरापेक्षा आणि प्राणापेक्षा सुद्धा अधिक सूक्ष्मतर आहे, अधिक चैतन्ययुक्त आहे. ती चेतना सुद्धा शरीरामध्ये उतरवता येते. कशी ती बघूया. माताजींनी याचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणजे असं की समजा आपण टायपिंग करतोय, तर टायपिंग करताना काय होतं बघा, सुरुवातीला जेव्हा आपण अगदी टायपिंग शिकायला सुरुवात केलेली असते तेव्हा हातांची ही जी बोटं आहेत त्या बोटांच्या हालचाली इतक्या सहजतेने होत नाहीत, कारण शरीराला आपण तसं ते वळण लावलेलं नसतं. पण जेव्हा आपण एक एक अक्षर, या बोटावर हे अक्षर, या बोटावर हे अक्षर असं म्हणून सराव करतो, तेव्हा मग ही बोटं अधिक चेतनायुक्त होतात. कशाच्या दृष्टीने? टायपिंगच्या दृष्टीने. आणि मग हळूहळू ती चेतना या शरीराच्या त्या बोटांमध्ये इतकी मुरते, इतकी अंगभूत होते की मग एकदा सराव झाल्यानंतर, एकदा टायपिंग अंगवळणी पडल्यानंतर मग तुम्हाला ते प्रत्येक अक्षर टाईप करताना तिथे लक्ष द्यावं लागत नाही, पाहावं लागत नाही, किंवा मनाने ते आठवावं लागत नाही की ह्या बोटावर हे अक्षर. ते अगदी सहज स्वाभाविक होऊन जातं. आणि मग एरवी इतकं ते सहज स्वाभाविक झाल्यानंतर त्या मनाने तिकडे लक्ष पुरवायची गरज राहत नाही, कारण तो शरीराचा अंगभूत भाग झालेला असतो. म्हणजे मनाची जी चेतना आहे ती शरीरामध्ये आपण उतरवलेली असते. आणि मग एकदा ते इतक्या सरावाचं झाल्यानंतर एकीकडे बोलता बोलता सुद्धा तुम्ही टायपिंगचं काम करू शकता. अशा पद्धतीने आपण उदाहरणं पाहतो. हे जे आहे ती चेतना शरीरामध्ये उतरवली. त्याच्याही पलीकडे आणखीन एक पाऊल जायचं झालं तर आपण कलाकारांचं उदाहरण घेऊया. चित्रकलेसाठी जेव्हा एखादा उत्तम आर्टिस्ट असतो तो जेव्हा चित्रकलेसाठी हाताचा वापर करतो तेव्हा तिथेही हातामध्ये त्यांनी मनाहीपेक्षा वरच्या ज्या श्रेणी आहेत त्यातली काहीतरी श्रेणी, उच्च मन असेल किंवा प्रकाशित मन असेल, त्या सगळ्या श्रेणींचा विचार आपण पुढे कालौघात करूया. तर त्या सगळ्या श्रेणींमध्ये असलेली चेतना अगदी स्वतःच्या शरीरापर्यंत झिरपवलेली असते आणि त्यातून, त्याच्या कुंचल्यातून सुंदर अशा प्रकारचं चित्र रेखाटलं जातं. तेव्हा हे जे आहे हे जाणीवपूर्वक करता येण्यासारखं आहे. हे आता आपल्या लक्षात आलं. अगदी याच दृष्टीने आपण समजावून घेऊया की आपल्या शरीरामध्ये आपलंच शरीर, पण हातांची बोटं आणि पायाची बोटं याचा जर विचार केला तर हातांची बोटं ही अधिक लवचिक आहेत, अधिक सहजतेने त्याच्यामध्ये हालचाली आपण करतो. आणि तेच पायांच्या बोटांचा विचार करा. पायांची बोटं हलवायला आपण गेलो तर पाचीच्या पाची बोटं एकत्र हलतात, कारण त्या चेतनेमध्ये तेवढी सूक्ष्मता आपण तिथे निर्माण केलेली नाही आहे. आणि तेच पुन्हा एकदा बघा की एखादा चित्रकार असा असतो, आपण ही उदाहरणं पाहिलेली असतात, की त्याला बिचाऱ्याला हात नाही आहेत, मग तो पायाच्या साह्याने, पायाच्या बोटांच्या साह्याने चित्र रेखाटतो.
हे कसं? कारण त्याची ती जी चेतना आहे ती त्यांनी पायाच्या बोटांपर्यंत झिरपवलेली आहे. ती चेतना तिथपर्यंत मुरलेली आहे. हे जाणीवपूर्वकपणाने करायच्या गोष्टी आहेत आणि हे सगळं करणं म्हणजे शरीर साधना आहे असं श्री माताजी म्हणतात. ठीक आहे. आता बघा, आपण हे पाहिलं वाक्य परत एकदा बघूया. मॅटर इटसेल्फ इज सिक्रेटली अ फॉर्म ऑफ द स्पिरिट and has to reveal itself as that can be made to wake to consciousness. आत्ता आपण हे जे सगळं स्पष्टीकरण पाहिलं ते can be made to wake to consciousnessचं पाहिलं and evolve and realize the spirit. मगाशी आपण ज्या 3 गोष्टी समजावून घेतल्या की स्वतःच्या शारीरिक क्रियांवर नियंत्रण असेल, स्वतःची अंग विकसित करणं असेल आणि एखादा दोष आपल्यामध्ये असेल तर त्याच्यावर मात करणं असेल, हे म्हणजे इव्हॉल्व करत नेणं आणि स्वतःच्या क्षमता अधिकाधिक विकसित करत नेणं. अगदी साधं उदाहरण बघा की आपल्याला जर कोणी सांगितलं की 10 मिनटं किंवा 15 मिनटं हात वर करून उभे राहा, काही कारणासाठी काही काम करताय आणि त्या कामाची ती आवश्यकता आहे, तसं सांगितलं 15 मिनटं हात वर करून काहीतरी काम करायचं आहे, तर तेव्हा आपल्याला ते करणं अवघड जातं. याचं कारण शरीराला ती क्षमता आपण विकसित केलेली नाही आहे. चटकन हाताला रग लागते. मग अशा रीतीने आपल्या शरीरावयवांची क्षमता वाढवत नेणं हे काम या फिजिकल कल्चरमध्ये केलं जातं. इव्हॉल्व अँड रिअलाइज द स्पिरिट. आणि ते इव्हॉल्व करता करता कुठपर्यंत जायचं आहे, तर या शरीराद्वारेच आपल्याला आत्मतत्व, चैतन्य तत्व, आपणच चैतन्य तत्वाचा एक अंश आहोत, ही जाणीव शरीराला होईल इथपर्यंत ते विकसित करत न्यायचं आहे. द डिव्हाइन विदिन इट, त्याच्यामध्ये असलेल्या ईश्वरत्वाची त्याला जाणीव झाली पाहिजे. आपण मगाशी पाहिलं की मन, प्राण, त्याच्या जे चेतना आहे ती चेतना आपल्याला शरीरामध्ये उतरवता येते, तशीच आत्मतत्वाची चेतना ही पण आपल्याला शरीरात उतरवता येईल का? म्हणजे शरीर त्याचं आध्यात्मिकीकरण करता येईल का? पुढच्या वाक्यात श्री अरविंद तेच सांगतायत बघा. इन माय व्ह्यू द बॉडी as well as the mind and life has to be spiritualized, or one may say divinized, so as to be a fit instrument and receptacle for the realization of the divine. हे शरीर सुयोग्य साधन बनवायचं आहे आणि डिव्हाइन रिअलायझेशन, ईश्वराच्या साक्षात्कारासाठी ते धारण पात्र असं त्याला बनवायचं आहे. शरीराची क्षमता वाढवायची आहे. कशासाठी? तर उच्च स्तरावरचे आध्यात्मिक अनुभव पेलता आले पाहिजेत, ते धारण करता आले पाहिजेत, ते साठवून ठेवता आले पाहिजेत. याच्यासाठी ते पात्र घडवावं लागतं. कुठलं पात्र? तर शरीररूपी पात्र घडवावं लागतं. अन्यथा उच्च दर्जाचे आध्यात्मिक अनुभव आले आणि शरीराची, मनाची, प्राणाची सिद्धता झालेली नसेल, तयारी झालेली नसेल, तर ते कोलमडून पडू शकतं. म्हणजे उपनिषदांमध्ये जसं वर्णन आहे की सोमरस धारण करायचा असेल तर ते पात्र आधी मडकं जे आहे ते पक्क भाजावं लागतं, अन्यथा ते फुटून जाण्याची शक्यता असते. अगदी तसंच शरीर, मन, प्राण या ज्या गोष्टी आहेत त्या धारण क्षमता त्याची वाढवायला पाहिजे. शरीर हे कंटेनर आहे,
धारक पात्र आहे त्याच्यामध्ये सामावून ठेवता येतात. आणि उच्च दर्जाचे अनुभव आल्यानंतर व्यक्ती, बघा आपण ही उदाहरणं आजूबाजूला पाहिलेली असतात, की ध्यानावस्थेत एखादा चांगला उच्च दर्जाचा अनुभव आला तर त्या व्यक्तीला त्याचा इतका आनंद होतो की ती व्यक्ती नाचायला उडायला लागते. अरे मला हा अनुभव आला असं करून. किंवा कुंडलिनी जागृती झाल्यानंतर ज्या सगळ्या काही क्रिया केल्या जातात शरीराकडून त्या व्यक्तीकडनं, ते पाहिल्यानंतर सामान्य माणसं अचंबित होऊन जातात की अरे वा, त्यांना हा असा अनुभव आला. आपण अचंब्याने बघायला लागतो. मदर म्हणतात हे कमकुवतपणाचं, दुर्बलपणाचं लक्षण आहे. याचं कारण त्या व्यक्तीला ती जी शक्ती आहे जी त्याच्यामध्ये नव्याने निर्माण झालेली आहे ती त्याला धारण नाही करता येते, पेलता येत नाही आहे. आणि म्हणून मग अशा रीतीने त्याच्या त्या प्रतिक्रिया निर्माण होत आहेत. ही धारण क्षमता आपली वाढवता यायला पाहिजे असं सांगितलं. आणि इथेच आपल्याला आठवण येते ती आपल्या महाराष्ट्रामधले नामदेव, संत नामदेव यांचं उदाहरण आपल्याला इथे आठवतं. बघा की नामदेवांच्या बाबतीत संत मुक्ताबाईंनी मडकं कच्चं का पक्कं याची परीक्षा करवली आणि नामदेवांचं मडकं कच्चं आहे असं सांगितलं. याचा आध्यात्मिक अर्थ हा की त्यांच्या शरीर मन प्राण याची पुरेशी सिद्धता झालेली नव्हती आणि मग गुरुउपदेशानंतर ते मडकं उच्च शक्ती धारण करण्यासाठी सक्षम झालं, म्हणजे मडकं पक्कं झालं. ही धारण क्षमता वाढवणं शरीराची ही आवश्यकता आहे. आणि याचं उत्तम उदाहरण की ही क्षमता किती वाढवता येऊ शकते, आपल्या शरीराच्या पेशींमध्ये चैतन्य तत्व किती पाझरवता येऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर साक्षात श्री अरविंद. आपल्याला हे ऐकून कदाचित माहिती असेल की श्री अरविंदांनी देह ठेवल्यानंतर म्हणजेच त्यांच्या समाधीनंतर पुढे 4 ते 5 दिवसपर्यंत त्यांचा देह तसाच विघटित न होता कायम राहिलेला होता. हे शास्त्रीयदृष्ट्या एरवी याचं स्पष्टीकरण करणं अतिशय कठीण आहे, पण आपल्या लक्षात येतं की ते जे चैतन्य तत्व आहे ते त्यांच्या शरीराच्या पेशींपर्यंत जाऊन मुरलेलं होतं. आणि त्यातून ही अतिशय आश्चर्यकारक वाटावी अशी घटना घडलेली होती. आणि हे करणं म्हणजे शरीराला सुद्धा स्वतःच्या चैतन्याची ओळख होणं, हे करणं हे पूर्ण योगाचं एक प्रकारे ध्येय आहे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. इट हॅज इट्स पार्ट इन द डिव्हाइन लीला इव्हन अकॉर्डिंग टू द वैष्णव साधना इन द जॉय अँड ब्युटी ऑफ डिव्हाइन लव. इथे श्री अरविंद म्हणतात की ईश्वराची ही जी सगळी सृष्टीमधली लीला चाललेली आहे त्या लीलेमध्ये शरीराचं एक स्थान आहे. अगदी वैष्णव साधनेमध्ये सुद्धा ईश्वरी प्रेमाचा, दिव्य प्रेमाचा जर अनुभव घ्यायचा असेल, त्याचं सौंदर्य अनुभवायचं असेल आणि त्याचा आनंद अनुभवायचा असेल तर तरीसुद्धा शरीराची आवश्यकता आहे. कारण भक्तीचा आनंद घ्यायचा, वारकरी संप्रदायाची आठवण आपल्याला इथे होईल की भक्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे तर भक्त आणि भगवंत हे द्वैत असल्याशिवाय भक्तीचा आनंद घेणार कसा. आणि भक्त असं म्हणत असताना स्वतंत्र मूर्त रूप धारण केलेलं शरीर मन प्राण असं व्यक्तिमत्व असल्याशिवाय भक्तीचा आनंद पण घेता येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या अर्थांनी शरीराचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान या, बघा आपण मगाशी शब्द वापरलाय श्री अरविंदांनी, या डिव्हाइन होलमध्ये, होल म्हणजे समग्रत्व पूर्णत्व, त्यामध्ये शरीराचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.
आणि ते स्थान त्याला मिळवून दिलं पाहिजे, असा एकंदर या संपूर्ण उतार्याचा सारांश आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की जसं आपण मगाशी ज्याला उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रलेखकाला ते अजून पुढे सांगता आहेत की आत्ता आपण हे सगळं जे महत्त्व शरीराचं समजावून घेतलं, ते समजावून घेतल्यानंतर आपल्याला खरंच ते महत्त्व पटलं आणि आता खरोखर वाटायला लागलं की हां बरोबर आहे, शरीराची हेळसांड करता कामा नये, शरीराकडे लक्ष पुरवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, नीटनेटकेपणाने आपलं जीवन काढलं पाहिजे, हे सगळं वाटायला लागतं. त्याचं इतकं महत्त्व वाटतं की मग तेच एकमेव महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. शरीर हे एक साधन आहे हा विचार मनातून सुटता कामा नये. म्हणजे आता फक्त शरीरालाच महत्त्व दिलं आणि बाकी सगळ्या गोष्टी गौण झाल्या असं ते होता उपयोगाचं नाही. हा एक इशारा सुद्धा श्री अरविंद या पत्रामध्ये त्या साधकाला सांगून देतात. म्हणजे शरीर हे साधन आहे, ईश्वराला अभिव्यक्त होण्याचं ते साधन आहे आणि साधकाच्या दृष्टीने विचार केला तर आध्यात्मिक जीवन जगण्याचं, आध्यात्मिक उन्नती करून घेण्याचंही तेच साधन आहे. याही अंगाने शरीराचं मोल आहे असं श्री अरविंदांनी इथं सांगितलेलं आहे. तर आज आपण शरीराचा काही अंशी भाग विचारात घेतला. हा सगळा भाग जो विचारात घेतला तोही तुलनेने ढोबळमानानेच आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढे पुढे आपण जसं जाणार आहोत तसं या सगळ्याचा अधिक तपशिलात विचार आपल्याला करायचा आहे. पण आत्ता तुर्तास आपल्या दृष्टीने एवढा विचार पुरेसा आहे. आता काहीशी सजगता आपल्यामध्ये निर्माण झालेली असेल आणि त्या दृष्टीने आपण शरीराचा जो उपयोग आपल्या जीवनात करून घेतो आहोत तो उपयोग अधिक जाणीवपूर्वकपणे इथून पुढे करायला लागूया असा एक संकल्प आज आत्ता आपण या निमित्ताने करायला हरकत नाही. आज आत्ता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.